नमस्कार. वेज टुरिझमच्या जाणून या अंतरंग कोल्हापूरचे या सिरीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत आई अंबाबाईचे सुंदर मंदिर. कोल्हापूर म्हणले की सगळ्यात पहिला डोळ्यासमोर येते ते जगदंबेचे म्हणजेच आई अंबाबाईचे सुंदर मंदिर. हे मंदिर 634 साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले. मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून मंदिर पश्चिमाभिमुख आहे, म्हणजेच महाद्वार पश्चिमेकडे आहे. मंदिराचे 4 महत्वाचे भाग येतात. पूर्व भागात आई अंबाबाईचा गाभारा आहे, पश्चिम भागात गणपती आहे, उत्तर भागात महाकाली आहे, तर दक्षिण भागात महासरस्वतीचा गाभारा आहे. मंदिराला 5 शिखरे आहेत. मंदिराच्या बाजूने 4 मोठ्या कमानी आहेत. यापैकी पश्चिम बाजूला असणारी कमान आहे त्याला महाद्वार म्हणतात. उत्तर बाजूला जी कमान आहे त्याला घाटी दरवाजा म्हणतात. या दरवाजाच्या वर मोठी घंटा दिसून येते. पूर्व बाजूला जी कमान आहे त्याला पूर्व दरवाजा म्हणतात. दक्षिण बाजूला जी कमान आहे त्याला दक्षिण दरवाजा म्हणतात. देवळाच्या भिंतींवर नर्तकी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदुंग, टाळकरी, वीणावादी, अप्सरा, यक्ष अशी अनेक प्रकारची शिल्पे कोरलेले दिसतात. अंबाबाई मंदिर पहाटे 4:45 वाजता उघडते. देवीच्या ओटीसाठी जे सामान लागणार आहे ते 4ही दरवाजांच्या बाहेरील दुकानांमध्ये तसेच आतील काही दुकानांमध्ये तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर इथली वैशिष्ट्य म्हणजे अस्सल हळदीपासून बनवलेले कुंकू तुम्हाला येथे मिळेल. त्याचबरोबर आई अंबाबाईच्या अंगावरील दागिन्यांसारखे हुबेहूब दागिने खरेदी करायला तुम्हाला या दुकानांमध्ये मिळतील. देवीला ओटीबरोबरच फुटाणे, साखर फुटाणे, पेढे असा नैवेद्य दिला जातो. तुम्हाला घरी नेण्यासाठी देवीचा प्रसाद हवा असेल तर तो मंदिर परिसरातच लाडू विक्री केंद्रावर अति माफक किमतीमध्ये मिळेल. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तशी कोणत्याही पोशाखाची सक्ती नाही, पण मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आपण पारंपरिक वेशच परिधान करावा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वेज टुरिझमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला येतील. आणि आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.